सो हाय गाईज, आज दिवाळीच्या निमित्त फराळ बनतो सगळ्यांच्या घरी. आज आमच्याकडे चकली बनते, तर मम्मी आज रेसिपी दाखवणार आहे चकलीची. रेडी आहे मम्मी? हा रेडी आहे. काय आहे? ते मिरची आहे. मिरची? हा मिरची कशाला? मिरची टाकणार आहे, मसाला नाही. अच्छा, तिखट करायला. तिखट करायला मिरची आणि आलं लसूण पेस्ट हे मिक्सरला लावून घ्यायचे. ओके. हे कसलं पीठ आहे? ही चकलीची भाजणी आहे मिक्स. काय काय टाकलं याच्यात? तांदूळ 1 किलो, हां चणा डाळ 1/2 किलो, हां 100 ग्रॅम मूग डाळ, उडीद डाळ 100 ग्रॅम, पोहे 50, क्रंची करायला. आणि साबुदाणा तांदूळ 50 ग्रॅम. ओके. आणि धने, बडीशॉप आणि गरम मसाला थोडंफार टाकला. अच्छा, तर हे असं सगळं ग्राइंड करून ठेवलं इथे. तर ह्याच्यामध्ये काय, हे आपण तिखट करायला आता हे ॲड करणार. हां, आणि मग आता हे करायचं, फोडणी द्यायची हां आणि उकड करायची. ओके. आणि ते काय करून ठेवायचं? अर्धा पाऊण तास पीठ थोडंसं झाकून ठेवायचं. हां, काय बोलतो त्याला? काय करू? उकड उकड उकड. ओके. आणि नंतर मग अर्धा तासाने चकल्या करायला घ्यायच्या. ओके, ठीक आहे. आता आपण हे बघूया मिक्स आता आपण करायचं. सध्या मिक्स करूया. हे किती घेतलंय? 4 चमचे घेतले आलं लसूण पेस्ट आणि मिरच्या आहेत 10 मिरच्या. 10 नाही, जास्त आहे. 10-20. हे लावून घेते. ठीक आहे. तूप आज आमच्याकडे काका आलेत. काका घेऊन आलेत. हे काय काका, हे कसलं आहे? दळण. फराळाचं दळण असेल ना काहीतरी. चकली आमच्याकडे ही घरघंटी आहे ना, तोप तापत ठेवते. काका दळण नाही आले, धान्य घेऊन आले दळायला. तोप गरम गरम करत. तो पण इकडे मिक्सर लावून. ते उडतंय ना, आई शपथ उडेल परत अंगावर. हो, स्टार्ट. आणि थोडी बारीक करते. ठसका लागला मिरचीचा. झाली. फाईन पेस्ट केली. मिरची हवेत उडाली. तेल घेते. एक चमचा बस. फराळामध्ये मला फक्त चकली जास्त आवडते, मला बाकी काय नाही आवडत. तोपर्यंत इकडे तेल तापते. आता ह्याच्यात टाकते. उडेल ना वर. आई शपथ. आलं लसूण तिखट लागले. आलं लसूण काय रे काका, गरम आहे? हां, तर गरम पाणी टाक. सगळं काय आलं काका? काका म्हणतात तुम्ही घातली काय? काय कसं झालंय? आता काय? मीठ. आता हे तीळ टाकूया. हां, आता चांगली उकळ येऊन दे, मग पीठ टाका. वी आर अ मिडल क्लास फॅमिली. हिरवं झालं ते नाही ना, तिखट होणार वाटतं खूप.
डार्क वाले हिरवे होते मिरच्या लाईट डार्क मिक्स टाकले ठसक्यावरून वाटत तिकड होणार आहे. मी डायरेक्ट खाली बसलेलो. झालं टाकायचं आली ना उकळ. पीठ टाकायचं सगळं टाकायचं. किती टोटल किलो असेल हे? 1.5 किलो आहे टोटल. पाणी टाकावं लागेल वाटतं अजून. ठेवलंय गरम करत. चांगलं आहे तो भांडत आपलं भांडत आपलं असेल जरासं गरम होतं मी त्याच्यात टाकलं. आला हिचा कॉल परत. हाय आम्ही चकली बनवतोय. हो हे बघ खा खा खातच राहा. तुला बघायचं कोण आलंय? एकटे आलेत. टाक पाणी तापलं ना तापलं नाही हे बघ घाबरतात काय? कोणाला आणायचं? मावशी तिकडे तवशी शिजवता. बस 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 आधी बस. आता मी रोशनी या चकलीमध्ये पाणी टाकलंय ना तरी चकली अजून खमंग होणार आहे बघ. नुसती खाते बघा नुसती खात असते दिवसभर खात असते. टाकू अजून मी टाक. हा बस 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 अजून टाकावं लागेल वाटतं. नाही बस झालं आता मग झाकून ठेवते. मळताना मस्त सुगंध आला चकलीचा फ्रेग्रेन्स आला चकलीचा. झाला मम्मी झाकून ठेवते थोडा वेळ. किती वेळ? अरे चिकटलं रे. याला काय भागवत काय काय बोलतो याला? पीठ भागवलं. पीठ भागवणं. किती वेळासाठी ठेवायचं आता हे? 1 तास. थोडा थंड होईपर्यंत. ओके तू नाही बनवणार तू फराळ नाही बनवणार आहे का? तेच खा तू. 1 तास चालेल भेटूया 1 तासाने. 1 तास झाला 1 ते 1.5 तास झाला. आता हे सगळं पीठ मळून घेऊया त्याचे गोळे करून ठेवून घेऊ आणि मग थोड्या वेळ चकली पाडायला घेऊ. थोडं थोडं घेऊन हा थोडंसं पाणी आता हात लावायचा आणि गोळा करून घ्यायचा. थोडं पाणी पण कोमट आहे ना. जास्त पातळ नाही करायचं घट्टच करायचं. नाही तेल नाही लावायचं. तेलाचं प्रमाण जास्त झालं तर हे होईल विरघळतील. आता पाणी लावूनच मळायचं. तेल लाईटर
हा म्हणजे भरते ना. आता चकल्या पाडते मग एक एक करून तळायच्या. त्याच्यात कढईत किती राहतील तेवढ्या 4 3 होते. नवीन चकलीचा साचा आणलाय. अगोदर प्रेसवाला होतं ना. हा प्रेस तो अंजलीचा पण आहे. बघू कसे काटे कसे येतात. तापलंय कडक. तापलंय ना. टाका आता. अरे रे 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 पूर्ण पकडायची. दोन जागरात फक्त 2च. प्लीज इन द मेकिंग. तिथे राऊंड 2. पहिली चकली तुटली तर कावीळचा घ्या. हा हे घ्या कावीळच्याने भरता. मला दुसरा झाडा घे छोटा वाला. त्याने सोडले तिनं मग. तुकडा मला मिळेल खायला. छोटी कर ना, नाही तर एवढी मोठी करण्यापेक्षा. खूपच मोठे आहे त्या. मग लवकर संपतील. एवढी मोठी जाऊ दे. अजून लाल कर ना. जास्त लाल होणार नाही ना. मसाला नाही म्हणून. किती मीठ हवं का तिखट हवं परता. वाव. ट्राय करूया. अरे गरम आहे. गरम आहे रोड लगेच तुला नाही. खातो. थंड होऊ दे. नाही लागत म्हणजे कुरकुरीत लागते. थंड नाही होईल पूर्ण. जेव्हा बुडबुड जातील ना. बरोबर आहे मीठ. बरोबर मीठ. तिखट पण लागणार नंतर लागणार ते. उगाच लागणार. चांगलं लागतं. तेल जरा उतरलं पाहिजे. ते लगेच होतं चकली. मस्त त्यांची अजून एक बॅच तयार होते. असंच करून हे बाकीच्या उरल्या पण मम्मी उरलेलं पीठ मळायला घेतलंय. इव्हेंच्युअली सगळ्या रेडी होतील. तर असं होतं आपलं चकली दिवाळीची. वाव. ह्या मस्त आल्या गोल गोल. कशा वाटल्या जरा सांगा. क्रंची झाली आहेत एकदम. ही खाल्ली मी मस्त आहे. खाऊन दाखवतो कशी आली आहे ना क्रंची. मीठ बरोबर आहे ना. थोडं भाजू दे पूर्ण. मस्त आली. आणि थंड झाली की अजून क्रंची. त्याच्यामुळे थोडंसं तेल आहे ना. ठीक आहे. तर असं होतं आपली दिवाळीच्या चकलीचा व्लॉग, म्हणजे रेसिपीचा व्लॉग. मी ते एंड करतो. फराळ खायला या. खायला या. करायला पण या आणि खायला पण या. चकली करायला या. चकली करंज्या झाल्यात आमच्या मेन. चलो बाय. बाय.